नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल क्वालिटी एज्युकेशन वरती. जिओग्राफी क्लास 6चं आपण सेकंड क्लासवरती इथे पोहोचलेलो आहे. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघितलं की जिओग्राफी आपण का शिकायला पाहिजे? तसेच आपण स्टार्टिंगला काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स किंवा काही प्रॅक्टिस करून बघितलं की पृथ्वीवरती जे लॅटिट्यूड किंवा लॉन्जिट्यूड कसं तयार होतंय. आणि त्याचबरोबर आपण डिटेलमध्ये आपलं लॅटिट्यूड, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड हा टॉपिक सुरू केला होता. तर त्याच टॉपिकला कंटिन्यू करत आपण आता इथून समोर जाणार आहे. तर यामध्ये पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूडमध्ये आपण बघितलं होतं की ही जर आपली अर्थ आहे, ठीक आहे? ही आपली अर्थ आहे. तर ह्या अर्थला ज्या हॉरिझॉन्टल लाईन असतात, त्याला काय म्हणतो आपण? यांना आपण म्हटलं होतं लॅटिट्यूड. आणि ह्या काय एकमेकांना पॅरलल आहे म्हणून यांना आपण काय वर्ड यूज केलं? पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. तर मित्रांनो, हिच्यामध्ये बघा, हे जे इक्वेटर असते, ही जी मधली लाईन असते ना इक्वेटर, तर हे काय करतं? हे अर्थला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाईड करते. म्हणजे हा जो वरचा झाला, हा नॉर्थर्न हेमिस्फिअर आणि खालील झाला साऊथर्न हेमिस्फिअर. ठीक आहे? आणि तसेच टुवर्ड्स द नॉर्थ अँड साउथ ऑफ द इक्वेटर, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड प्रोग्रेसिव्हली बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. म्हणजे जसं-जसं आपण नॉर्थकडे जातो किंवा साऊथकडे जातो, तर ऑब्व्हियसली ह्या ज्या लॅटिट्यूड आहे, हे काय होणार? स्मॉलर होत जाणार. कारण आपली जी अर्थ आहे ती कशी आहे? स्फेरिकल आहे. तर त्याच्यामुळे ही जसं-जसं आपण नॉर्थकडे प्रोग्रेस करणार, तसं-तसं याची जी लेंग्थ आहे ती काय होणार? कमी होणार. परंतु थ्रू आउट द लेंग्थ ते काय असणार? हॉरिझॉन्टली पॅरललच असणार. ठीक आहे? आणि नंतर ऑन द ग्लोब and also on the earth at the north and south end of the earth axis they appear as a point. म्हणजे ह्या सेंटरला हा जो वरती जो पोल असतो ना, याला काय म्हणतात? याला म्हणतात नॉर्थ पोल. आणि जो खाली असतो त्याला काय म्हणतात? याला म्हणतात साऊथ पोल. तर ह्या पोलवरती हे जे लाईन्स असतात त्या काय होणार? एकदम छोट्या-छोट्या होत जाणार आणि इथे काय होणार? त्याचा एक पॉइंट तयार होणार. म्हणजे जो पोल असतो तिथं ते कशाच्या फॉर्ममध्ये अपीअर होणार? एका पॉइंटच्या फॉर्ममध्ये अपीअर होणार. And while mentioning the value of the parallel, it is necessary to mention whether it is in the northern or southern hemisphere. बघा मित्रांनो, की हे जे असतं ना, ही 0 डिग्री इक्वेटर आहे आणि इकडे सपोज ही जर 10 डिग्री इक्वेटर आहे आणि इकडे खाली पण ते काय असणार आहे? 0 पासून 10 डिग्री असणार आहे. मग या दोघांमधला फरक कसा कळणार? की इथून इकडे वरच्या साइडनं हे काय असणार आहे? नॉर्थ असणार आहे. कारण हे काय आहे? आपण जे बोललो आता 2 मिनिटं आधी, की इथून इकडे हे काय आहे? हे नॉर्थर्न हेमिस्फिअर इक्वेटर पासून आणि खाली काय आहे? हे साउथर्न हेमिस्फिअर आहे. तर हे 10 डिग्री काय होणार? साउथ होणार. हे 10 डिग्री नॉर्थ होणार. हे सपोज 30 डिग्री असणार तर 30 डिग्री नॉर्थ होणार. तर इथून समोर जर असेल तर हे 30 डिग्री काय होणार? हे पण साउथ होणार. तर अशा प्रकारे आपल्याला हे मेन्शन करणं पडणार, की हे नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये आहे की साउथर्न हेमिस्फिअरमध्ये. इथं दिलेलं पण आहे, की द पॅरलल्स फ्रॉम द नॉर्थर्न हेमिस्फिअर आर रेफर्ड टू ॲज 5 डिग्री नॉर्थ, 15 डिग्री नॉर्थ, 30 डिग्री नॉर्थ, 50 degree north, whereas the parallels from the southern hemisphere are referred to as 5 degree south, 15 degree south, 30 degree south, 50 degree south. म्हणजे अशा प्रकारे ते काय केलेलं असतं? मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे? बघा, इथे पण एक डायग्राम आहे आणि हिच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये तुम्हाला आयडिया येणार, की बघा, ही जी असते ना, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण इक्वेटोरियल प्लेन. म्हणजे इथून जी अर्थ आहे ती खाली साउथर्न हेमिस्फिअरमध्ये डिव्हाईड होते आणि वरती नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये डिव्हाईड होते. ठीक आहे? आता याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी शिकायला भेटतील, की याच्यामध्ये बघा हे अर्थचं सेंटर आहे आणि जसं आपण बघितलं होतं, हे अँग्युलर जे अँगल्स आहे इथं तयार झालेले 90 डिग्री, 30 डिग्री आणि याच्यामध्ये अजून समोर काही गोष्टी दिलेल्या आहे. बघा आता तुम्ही इथं हा वरती काय आहे? हा नॉर्थ पोल आहे. तर खाली काय असणार? हा खाली असणार तुमचा साउथर्न पोल असणार आहे. तर अशा प्रकारे अर्थ काय झाली इथून 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाईड झाली. एक नॉर्थर्न हेमिस्फिअर आणि एक
साऊथर्न हेमिस्फिअर. ठीक आहे. तर ह्याच डायग्राम वरती काही गोष्टी दिलेल्या आहे समोर, की अ लाईन जॉईनिंग all the places located to the north of the equator at an angular distance of 30 degree. म्हणजे एका एक्झाम्पलच्या द्वारे इथं समजवण्यात आलेलं आहे, की जर तुम्ही जर असं कन्सिडर केलं की 30 डिग्रीची जर लाईन पकडली, सपोज की 30 डिग्री नॉर्थ पॅरलल, म्हणजे बघा याच्यावरती सपोज ही जर 30 डिग्रीची जर लाईन असेल, समजा ही वाली लाईन, ठीक आहे, ही 30 डिग्रीची जी लाईन असणार आहे, तर ह्याच्यावरती सपोज आता नॉर्थ अमेरिकामध्ये जर एखादा प्लेस आहे, जसं न्यू ऑर्लियन्स इन द नॉर्थ अमेरिका, ठीक आहे, तर नॉर्थ अमेरिकामध्ये समजा हे प्लेस आहे न्यू ऑर्लियन्स, आणि आफ्रिकेमध्ये जे कायरो आहे, हे दोन्हीच्या दोन्ही काय येतात रे, हे दोन्हीच्या दोन्ही येतात 30 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड वरती. ठीक आहे. तर याच्यावरून काय समजतं की हे दोन प्लेस काय हे एका लॅटिट्यूड वरती येतात, अशा प्रकारे आपण समजतो. आणि यांच्याबरोबर अजून बासरा, ल्हासा हे जे आपल्या एशिया मधले प्लेसेस आहे, सपोज यांच्या इकडे कुठेतरी येणार ते इकडे, पण ते काय येणार 30 डिग्री नॉर्थ पॅरेलल वरतीच येतात. तर अशा प्रकारे ह्या लॅटिट्यूड काय करतात, वेगवेगळे प्लेस दाखवतात. बघा, तर आता काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे की एका अर्थ वरती किंवा एका ग्लोब वरती टोटल आपण किती 181 पॅरलल्स आपण काढू शकतो. म्हणजे जर आपली अशी जर अर्थ असेल, तर ह्या अर्थ वरती ज्या हॉरिझॉन्टली अशा आपण किती लाईन्स काढू शकतो रे, अशा आपण काढू शकतो सरळ सरळ 181 पॅरलल लाईन्स आपण अशा काढू शकतो. ठीक आहे, अशा. तर तिच्यामध्ये बघा की ज्या 0 डिग्री असती ना, आपण जी इक्वेटोरियल लाईन असती जी सेंटरची असते, ती झाली एक लाईन. आणि नंतर इकडे ह्या नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये किती लाईन्स होणार, त्या इकडे होणार टोटल 90 लाईन्स, टोटल अशा 90 लाईन्स होणार. आणि इकडे साऊथर्न हेमिस्फिअर मध्ये पण किती लाईन्स होणार, टोटल 90 लाईन्स होणार. म्हणजे 90 प्लस मधली 1 प्लस 90 इज इक्वल टू काय, 181 पॅरलल. अशा प्रकारचा तो सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे की इतके लॅटिट्यूड तुम्ही एका अर्थवरती दाखवू शकतात. आणि त्यांच्यामधला इंटरवल किती असतो, तर तो असतो 1 डिग्रीचा. म्हणजे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते असतं 1 डिग्री. ठीक आहे. तर जर याच्यामध्ये अजून तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही व्हिडिओला परत एकदा बघू शकता, पायूस करून त्या नोट्स जे पीपीटी वरती लिहिलेले आहे ते वाचू शकतात आणि तुमच्या नोटबुक मध्ये ते नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. चला तर मग आता समोर जाऊ. तर समोरचा टॉपिक आहे मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड. बघा मित्रांनो, जसं आपण आता शिकलो की ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात त्यांना काय म्हटलं आपण, त्यांना म्हटलं आपण पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. तर आता ह्या झाल्या हॉरिझॉन्टल लाईन्स, पण त्यांच्या बरोबर आपल्याला बघायचं आहे की ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्यांना काय म्हणायचं, किंवा कशा ह्या प्रकारच्या लाईन्स आपण ज्या ड्रॉ करतो ना याच्यावरती अर्थवरती, अशा प्रकारच्या ज्या लाईन्स असतात यांना काय म्हणायचं ते आपण आता इथं बघणार आहे. ठीक आहे. तर इथं पण जशी आपण मागच्या क्लासमध्ये एक ऍक्टिव्हिटी केली होती, तशी आता तुम्हाला पण इथं एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. बघा, इथं एक डायग्राम दिलेली आहे. अशी डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काढा एक, आणि काय करा, ही जो सेंटरचा पॉइंट असतो या सेंटरच्या पॉइंटला काय म्हणा, याला म्हणा आपण 0 डिग्री. ठीक आहे. आणि ही जी लाईन आहे याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार AM. आता ही जी लाईन आहे याच्यावरनं आपल्याला काय करायचंय, ह्या लाईन वरनं आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक अँगल काढायचा आहे. ठीक आहे. ह्या M पासून ह्या B पर्यंत काय करायचं आहे, एक असा अँगल काढायचा आहे. आणि ह्या MB ला काय करायचंय, मेजर करायचंय. कुठे, सपोज ह्या इथं आपण याला मेजर करू. सपोज हे असेल 45 डिग्री, आणि 45 डिग्री काय करू आपण, याला इथं असं बी पॉइंट पर्यंत, बी पॉइंट पर्यंत जवळ लिहून टाकू. म्हणजे हा काय झाला, इथं हा असा अँगल तयार झाला. ठीक आहे. सेम तसं काय करायचं, इकडून राईट साईडनं आपल्याला काय करायचंय की ही जी लाईन आहे ना, ही अशी आपल्याला जोडून द्यायची आहे M पासून C पर्यंत. आणि ह्या M ला पण असा एक अँगल मेजर करायचा आहे. सपोज हा पण कुठेतरी काहीतरी 60 डिग्री असणार सपोज. तर हे 60 डिग्री काय करायचं, हे 60 डिग्री आपण इथं लिहून टाकायचं. ठीक आहे. तर
काय तयार झालं रे इथं इथं दोन्ही साईडनं दोन असे ट्रँगल तयार झाले आणि त्याची काहीतरी मेजरमेंट आले अँगलचे. ठीक आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला काय शिकायचंय ते आपण बघू. आणि त्याचबरोबर काय करायचं तुम्हाला, ही जी सेंटरची लाईन आहे ना, ही सेंटरची लाईन पण अशी जोडून टाकायची. कशी जोडायची की बरोबर ए वरतून ती पास झाली पाहिजे आणि नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला ती काय झाली पाहिजे रे, ती टच झाली पाहिजे. अशा प्रकारे ती काय करायची तुम्हाला ड्रॉ करायची. तर बघा तुम्हाला हिच्यामधून काय दिसते, हिच्यामधून तुम्हाला तुम्ही तुमची डायग्रामचा वाटल्यास तर स्क्रीनशॉट काढा आणि ऑब्झर्व करा मी काय काय सांगतो तर समोरच्या स्लाइड मध्ये. तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही किंवा पॉज करून बघू शकता. तर बघा, यू विल realize that the lines drawn from point A, B, C make angles at M. बरोबर बघा, आता मी इथं परत एक सर्कल काढतो की सपोज हा एक सर्कल आहे तुमच्या बाजूला जो दिसतोय, हा असा एक सर्कल आहे आणि या सर्कलला जर आपण इथं हा सेंटरचा पॉइंट ए दाखवला होता आणि ह्या इथं न काहीतरी पॉइंट मधून सपोज ज्या लाईन्स गेल्या होत्या बघा. ठीक आहे, ही एक सेंटरची लाईन आणि या इथून जे आपण एक इक्वेटोरियल लाईन पकडा आणि ह्या एम पॉइंट पासून काय की इथं काय गेलं होतं, असं अँगल तयार केला होता. तर काय माहितीये का की ह्या ज्या एबीसी जे पॉइंट होते समजा, तर यांच्याजवळ काय बनवलं होतं, ह्या इथे काय अँगल फॉर्म केले होते सरळ सरळ, है ना. तर हे जे पॉइंट्स आहे ना, हे काय करत होते रे, जर तुम्ही जर असं जर ह्या लाईनला जर असं जोडून दिलं सपोज, जर असं आपण हिच्या म्हणून जर ही लाईन अशी पास केली, आता माझी अॅक्युरेसी तर येणार नाही कारण मी हाताने ड्रॉ करत आहे. तर हे काय होतं रे, हे अर्थला काय करते का सेमी सर्कल मध्ये काय करतं रे, डिवाइड करते. बरोबर ना. काय करतं, थ्रू दिस पॉइंट्स वी कॅन ड्रॉ सेमी सर्कल्स जॉईनिंग बोथ द सर्कल्स. सेम आपण इकडच्या साईडनं पण काय करू शकतो, अशा प्रकारे सेमी सर्कल्स काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. बरोबर आहे. तर स्टार्टिंग विथ पॉइंट्स ए वी कॅन ड्रॉ सिमिलर सेमी सर्कल्स थ्रू पॉइंट्स प्लेस ॲट एच डिग्री. आणि हे जे सेमी सर्कल्स आहे यांनाच काय म्हणतो रे आपण, यांनाच म्हणतो आपण मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड. काय म्हणतो आपण यांनाच, मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड. ठीक आहे. म्हणजे बघा आता ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स होत्या त्यांना काय म्हटलं रे आपण, त्यांना म्हटलं आपण पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. आणि ज्या ह्या व्हर्टिकल लाईन्स आहे अशा, यांना काय म्हटलं आपण, यांना म्हटलं मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड. आणि जी मधली जी लाईन आहे ना, जी इक्वल पार्ट मध्ये बघा इकडे व्हर्टिकली, आता ह्या डायग्रामला थोडस आपण अजून क्लिअर करू की ही जी डायग्राम आहे सपोज आणि याच्यामध्ये जी सेंटरची सपोज लाईन आहे, तर ही काय करते रे, या ग्लोबला किंवा ह्या अर्थला काय करते, दोन इक्वल पार्ट मध्ये काय करते, डिवाइड करते. म्हणून ह्या लाईनला काय म्हणतात रे, याला म्हणतात प्राईम मेरिडियन. आणि याचं जे अँगल कितीचा असतो, हा असतो 0 डिग्रीचा. सपोज इक्वेटर पकडा आणि ही पकडा प्राईम मेरिडियन, याला काय म्हणतात, प्राईम मेरिडियन. तर वन ऑफ दिस मेरिडियन्स इज कन्सिडर ॲज 0 डिग्री आणि त्या 0 डिग्रीलाच प्राईम मेरिडियन म्हणतात. आणि त्याच्यानंतरच्या ज्या ह्या कर्व लाईन्स तयार होतात ना ह्यावाल्या, तर यांना काय म्हणतात, यांना म्हणतात लॉन्जिट्यूड. द अँग्युलर डिस्टन्सेस ऑफ अदर मेरिडियन्स फ्रॉम द प्राईम मेरिडियन आर मेजर इन डिग्रीज, ऑब्विसली डिग्री मध्ये, आणि त्यांना आपण म्हणतो लॉन्जिट्यूड. आणि समोर काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे की जसं की द 0 डिग्री अँड 180 डिग्री मेरिडियन्स काय करतात रे, अपोजिट मध्ये लाय करतात. ऑब्विसली सपोज आता हा जर एक ग्लोब आहे, तर याच्या सपोज आता हा 3D नाहीये, 3D जर असता तर तुम्हाला अजून चांगली आयडिया आली असती की 0 डिग्री आणि 180 डिग्री काय असणार आहे, ते एक्झॅक्टली काय असणार आहे, ते एक्झॅक्टली एकमेकांना काय असणार आहे, अपोजिटच असणार आहे, है ना. आणि हे जे प्राईम मेरिडियन आहे हे काय करतात रे, ह्या सर्कलला किंवा ग्लोबला इक्वल पार्ट्स मध्ये काय डिवाइड करते. तर सपोज हा इकडचा झाला तुमचा ईस्टर्न हेमिस्फिअर आणि इकडचा काय झाला तुमचा, हा झाला तुमचा वेस्टर्न हेमिस्फिअर. तर अशा इक्वल पार्ट्स मध्ये काय करते, ते डिवाइड करते. दिस सर्कल्स डिवाइड द अर्थ इन द ईस्टर्न अँड वेस्टर्न हेमिस्फिअर्स. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की या सगळ्या ज्या मेरिडियन्स असतात काय असतात, त्या इक्वल साईजच्या असतात त्या.
ठीक आहे. जसं की मेरिडियन्स इन द ईस्टर्न हेमिस्फियर आर लेबल ॲज 10 डिग्री ईस्ट, 25 डिग्री ईस्ट, 135 डिग्री ईस्ट आणि वेस्टर्न मध्ये कशा 10 डिग्री वेस्ट, 25 डिग्री वेस्ट, 135 डिग्री वेस्ट. तर अशा प्रकारे काय होतात त्या मेरिडियन्स किंवा लॉन्जिट्यूड्स तयार होतात. ठीक आहे. बघा इथं तुम्हाला अजून जास्त आयडिया येणार. 3D मध्ये ही डायग्राम आहे की बघा याच्यामध्ये 30 डिग्रीचा आपण परत एकदा विचार करू की 30 डिग्री जे ईस्ट असेल. ठीक आहे. की हिच्यामध्ये बघा हे इकडच्या साईडने हे ईस्टर्न हेमिस्फिअर समजा ही प्राईम मेरिडियन आहे तुमची. ठीक आहे. ही जी मधली वाली आहे ती काय आहे, ही आहे तुमची प्राईम मेरिडियन. तर इकडचा जो भाग आहे तुमचा हा काय होणार तुमचा, हा होणार तुमचा ईस्टर्न भाग आणि हा होणार तुमचा वेस्टर्न हेमिस्फिअर. तर ईस्टर्न हेमिस्फिअर मध्ये सपोज ही 30 डिग्री वाली जी लॅटिट्यूड आहे, सॉरी लॉन्जिट्यूड आहे, तर हिच्यामध्ये बघा काही सिटीज आहे जसं की साऊथ आफ्रिकामध्ये बघा कायरो, अजून हरारे आणि दर्बन. हे हे काय आहे, सगळेचे सगळे एकाच लॉन्जिट्यूड वरती लाय करतात सपोज 30 डिग्री. तर हे सगळेचे सगळे काय आहे, सेम लॉन्जिट्यूड वरचे प्लेस आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लॉन्जिट्यूडचा यूज करून काय करू शकता, लोकेशन अर्थ वरती दाखवू शकता. पण आता समोर बघा की दो द अर्थ इज ह्यूज इन साइज. अर्थ कशी रे खूप मोठी आहे. तर पृथ्वीवरचे जर हे लोकेशन आपल्याला दाखवायचे असेल तर ते आपण कशाचा यूज करून दाखवतो, ते आपण लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचा यूज करून दाखवतो. आणि एक महत्वाची गोष्ट की जे लॅटिट्यूड असतात बघा, ठीक आहे, त्यांचं जे डिस्टन्स असतं ते थ्रू आउट काय असतं रे, सेम असतं. तर डिस्टन्स बिटवीन टू ऍडजसंट पॅरलल्स हे काय असतं, सेम असतं सगळीकडे. परंतु जे मेरिडियन्स असतात बघा, इथे मी तुम्हाला परत एकदा डायग्रामच्या सहाय्याने समजून सांगतो की बघा हे जे हॉरिझॉन्टल लाईन्स असतात ज्याला आपण काय म्हटलं, त्याला म्हटलं आपण पॅरलल्स. ठीक आहे. म्हणजे आपले सरळ लॅटिट्यूड हे काय असणार आहे, थ्रू आउट तुम्ही कुठे पण गेले तर काय असणार आहे, हे एकमेकांना काय असणार आहे, पॅरलल्सच असणार आहे. म्हणजे त्यांच्यातलं जे दोन लाईन्स मधलं जे डिस्टन्स आहे ते कधीच कमी जास्त होणार नाही. परंतु जे मेरिडियन्स आहे बघा किंवा ज्यांना आपण काय म्हटलं रे, त्यांना आपण म्हटलं लॉन्जिट्यूड. ते काय होणार आहे, जरी सेंटरची एक लाईन तुमची स्ट्रेट आहे, ठीक आहे, कलर चेंज करतो मी, की जी जरी तुमची सेंटरची लाईन अशी स्ट्रेट आहे, परंतु हे जे नंतरचे मेरिडियन्स आहे यांच्यामधलं डिस्टन्स हे सेम नसते. जर तुम्ही इक्वेटर वरती इथं आले तर इथं यांचं डिस्टन्स मॅक्झिमम असणार, पण जर जसे तुम्ही इकडे नॉर्थ कडे गेले किंवा साऊथ कडे गेले ह्या इक्वेटर पासून तर त्यांचा डिस्टन्स काय होणार आहे, पोलकडे कमी कमी होत जाणार. हा त्यांचा मधला फरक आहे. परत एकदा सांगतो की जे लॅटिट्यूड असतात त्यांचं जे डिस्टन्स आहे दोन लाईन्स मधलं ते थ्रू आउट द ग्लोब और थ्रू आउट द अर्थ काय असतं, इक्वल असतात. पण जे लॉन्जिट्यूड आहे, ठीक आहे, त्यांचं व्हर्टिकलचं डिस्टन्स जसं जसं पोलकडे जाणार तसं तसं काय होणार, ते कमी कमी होत जाणार. तोच या पॉइंटचा इथं काय मिनिंग आहे. आणि डिस्टन्स बिटवीन आणि टू ऍडजसंट पॅरलल्स किती असतं रे, म्हणजे जे लॅटिट्यूड आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स असतं 111 किलोमीटरचं. म्हणजे दोन पॅरलल लाईन ज्या आपण अशा काढसाल ना त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असणार ते असणार 111 किलोमीटरचं. आणि जे मेरिडियन्स आहे त्यांचं पण जे इक्वेटर आहे इथं बघा, म्हणजे हे जे इक्वेटर असणार आहे यांच्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे ना, एक प्राईम मेरिडियन आणि त्याच्या बाजूचे एक लॉन्जिट्यूडचं, ते पण 111च असणार आहे. पण ते कुठे, फक्त इक्वेटर पर्यंत. पण जर तुम्ही इकडे जसं जसं कमी होणार म्हणजे समोर जाणार ही कमी होत जाणार, जसं की इथं 100 होणार, इथं 90 होणार, तर इथं डायरेक्ट 0 होणार. तर ते काय होणार, कमी कमी होत जाणार. आणि मेजरमेंट आपल्याला माहितच आहे की कशामध्ये करतो आपण, एका डिग्री मध्ये करतो. ठीक आहे. आणि बघा हे जे 111 मीटर आहे, तर आता 111च्या आतमध्ये पण जर तुम्हाला जर डिस्टन्स दाखवायचं असेल तर तुम्ही ते कशाच्या, म्हणजे मायन्यूट डिस्टन्स जर दाखवायचं असेल अजून छोटं, तर ते तुम्ही कशाचा यूज करता, की जसं अवर, अवरच्या नंतर काय तर आहे मिनिट, अवरच्या नंतर सॉरी अवरच्या ऐवजी आपण असं पकडू की डिग्री. ठीक आहे. पहिले काय येणार, डिग्री, आणि डिग्री नंतर काय येणार, मिनिट्स येणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लहान दाखवून असेल आणि त्याच्यापेक्षा पण लहान दाखवून असेल तर काय येणार, सेकंड. आणि ते कसं दाखवतो आपण आता, 60 मिनिट्स आहे
सेकंड मध्ये डिवाइड होता. तर या 3 गोष्टीचा यूज करून काय करू शकता तुम्ही, पृथ्वीवरचं छोट्यात छोटं जरी लोकेशन असलं तर ते काय करू शकता तुम्ही दाखवू शकता. आणि तुम्हाला तर माहीतच आहे डिग्रीचा सिम्बॉल कसा असतो, हा असा असतो. फॉर एक्झाम्पल जर 30 डिग्री असेल तर आपण असं दाखवतो. आणि मिनिटचा सिम्बॉल कसा असतो रे, समजा मिनिट्स असेल 20 तर आपण मिनिट्सचा सिम्बॉल असा दाखवतो. आणि सेकंड असेल तर समजा 10 सेकंद असेल तर 10 सेकंदचा सिम्बॉल कसा दाखवतो, असा दाखवतो. तर अशा प्रकारे आपण काय करतो, लोकेशन दाखवतो. आणि जर नॉर्थ सेमिस्फिअर मध्ये असेल तर नॉर्थ, आणि साऊथ मध्ये असेल तर साऊथ, ईस्ट कडे असेल तर ईस्ट, आणि वेस्ट कडे असेल तर वेस्ट. तर अशा प्रकारे काय करतो आपण कोणतं पण लोकेशन दाखवतो. तर हा ओव्हरऑल त्याचा काय सरळ सरळ यूज आहे की हे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडचा काय करायचं तर. ठीक आहे. तर बघा इथं अजून काही थोडी फॅक्च्युअल माहिती आहे या स्लाइड वरती की इन ऑल वी कॅन ड्रॉ किती डायग्राम म्हणजे किती मेरिडियन्स काढू शकतो रे अशा हॉरिझॉन्टल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स किती काढू शकतो आपण याच्यावरती पुऱ्या ग्लोब वरती. तर टोटल आपण 360 मेरिडियन्स काय करू शकतो, काढू शकतो. आणि प्रत्येकाचं डिस्टन्स किती असणार आहे, 1 डिग्रीचं. तर बघा आता की हे जे सर्कल आहे, ह्या सर्कल मधली जी सेंटरची लाईन असती किती डिग्री वरती असते रे, ही असते तुमची 0 डिग्री वरती, म्हणूनच तर तिला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो. आणि ह्या 0 डिग्री पासून इकडे असतात 180 डिग्री, म्हणजे 180 सरळ सरळ मेरिडियन असतात आणि इकडच्या साईडनं 180 मेरिडियन्स असतात. म्हणजे 180 प्लस 180 किती, 360 डिग्री और 360 मेरिडियन्स आपण म्हणजे 360 लाईन्स अशा टोटल आपण काय करू शकतो, काढू शकतो. ठीक आहे. तर अजून काही फॅक्ट्स आहे की जसं जे डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह मेरिडियन्स काय असतं, डिफरन्स असतं. कशावरती, डिफरंट पॅरलल्स वरती. आणि काय आहे की हे जे सेंटर असतं जसं आपण सांगितलं असतं होतं की या सेंटरला इथं जे इक्वेटर असतं, इक्वेटर वरती काय असतं, ते मॅक्झिमम असतं. ठीक आहे. काय असतं ते इथं मॅक्झिमम असतं. म्हणजे बघा आता हे काय झालं, हे एक ग्लोब झालं आणि याच्या बाजूला सपोज हे असं एक लॉन्जिट्यूड झाली आणि इकडून पण एक लॉन्जिट्यूड झाली. थोडस इथं माझी अॅक्युरेसी राहणार नाही कारण हाताने ड्रॉ करतोय ना. तुम्ही याच्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट यूज करू शकता. ठीक आहे. तर यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, हे जे सेंटर आहे इथं काय असणार आहे, ते मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे. सपोज ह्या इथं इतकं डिस्टन्स, तर हे काय असणार आहे, मॅक्झिमम. म्हणजे हे किती असतं, हे असतं 111 किलोमीटर. आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉर्न हे समोर तुम्हाला शिकायला भेटेनच, ह्या इथलच्या लाईन्स असतात. तर यांच्यावरती यांचं डिस्टन्स किती असतं रे, हे असतं 102 किलोमीटर. आणि अजून समोर गेले जे पोलर सर्कल्स असतात त्यांच्यावरती यांचं डिस्टन्स किती असतं, ते असतं 44 किलोमीटर. आणि पोल्स वरती गेलं तर ऑब्विसली किती असणार आहे, 0 किलोमीटर. म्हणजे तो काय करतो, सरळ सरळ एक पॉइंट फॉर्म करतो. हे काही फॅक्ट्स आहे, हे तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये नोट डाऊन करू ठेवू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आहे. आणि आता बघा स्टार्टिंगलाच आपण चॅप्टरचं जे नाव आहे ती डेफिनेशन आपण तिथं बघितली होती. परत एकदा आपण त्या डेफिनेशन वर येणार आहे की द पॅरल, एक ग्रॅटिक्यूल नावाचा वर्ड आहे जो स्टार्टिंगला बघितला होता की जे पॅरल्स अँड मेरिडियन्स असतात ग्लोबवरती, म्हणजे सरळ सरळ जे लॅटिट्यूड असतात आणि जे लॉन्जिट्यूड असतात ग्लोबवरती, ह्या दोघांचं मिळून ही जी अशा प्रकारची जाळी फॉर्म होती, जी नेट फॉर्म होते, तर यालाच काय म्हणतात रे, यालाच म्हणतात तुमचं ग्रॅटिक्यूल. आणि हे काय करतं, याचा यूज काय आहे, तर हे तुम्हाला छोट्यात छोटं लोकेशन दाखवण्यासाठी काय करते, हेल्प करते. आणि हा सरळ सरळ ह्या पुऱ्या चॅप्टरचा काय रे, एक समरी आहे, एक सार आहे असं म्हटलं तर चालेल. ठीक आहे. अजून काही गोष्टी आहे की आता यांचं ऍप्लिकेशन काय की व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ दिस थिंग्स. तर बघा, दस वी यूज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड फॉर डिटरमाइनिंग द लोकेशन्स ऑन द अर्थ. हे प्रायमरी ऍप्लिकेशन आहे. समजा की जे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड आहे ते आपण कशासाठी यूज करतो, लोकेशन दाखवायला. आणि टुडेच्या मॉडर्न वर्ल्ड मध्ये आपण जे ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, GIS आहे किंवा GPS आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जे मॅप बघता तुम्ही, त्या मॅप मध्ये जे GPS असतात, जे अमेरिकेने डेव्हलप केलेले आहे, त्यांच्यामध्ये काय केलं जातं यूज, ऑब्विसली लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड वरनच ते सगळं कॅल्क्युलेशन होतं. तसेच आपलं जे गुगल मॅप्स आहे, विकिमॅपिया आहे आणि आपलं स्वतःच इंडिजिनियस भुवन जे इस्रोचं,
कशावरती चालतं? तर हे जे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचे जे कॅल्क्युलेशन्स आहे, ह्याच्याच बेसिसवरती चालते, राइट? तर हे सगळे काय आहे त्याचे? हे सगळे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की आपलं जे इंडियाचं इंडिजिनियस डेव्हलप केलेलं जे IRNS आहे, त्याला काय म्हणतो आपण? इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. जसं अमेरिकेचं GPS आहे, तसं आपल्या इंडियानं काय डेव्हलप केलेलं आहे रे? IRNS. तर हे काय करतं? आपले जे स्वतःची जे एशिया रिजन आहे, म्हणजे साउथ एशियन रिजन आहे आणि इंडियन ओशन आहे, ह्या याच्यावरती काय करतं? ते फोकस करतं. त्याच्यामध्ये टोटल 7 सॅटेलाइट आहे आणि खूप छान हे टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. तुम्ही Wikipediaवरती किंवा सायन्सच्या वेबसाईटवरती जाऊन त्याच्याविषयी अजून डिटेलमध्ये स्टडी किंवा रीड करू शकतात, की IRNS कशाप्रकारे फंक्शन करते आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचं ॲप्लिकेशन झालेलं आहे. तर हा अजून एक महत्त्वाचं त्याचं काय आहे रे? ॲप्लिकेशन आहे. तर अशा प्रकारे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर होतं मित्रांनो. तुम्ही या व्हिडिओला जर नाही कळालं असेल तर परत एकदा बघू शकतात आणि स्वतः एकदा त्या चॅप्टरकडे जाऊन रीड करा. हे चॅप्टर तुम्हाला थ्रू आउट लाईफ खूप हेल्प करणार आहे आणि इथं हे चॅप्टर काय होतं रे आपलं फिनिश होतं आणि शॉर्टमध्ये आपण याची जर काही एक्सरसाइज वगैरे असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार? ती आपण डिस्कस करणार. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपलं इथं हे सेकंड लेक्चर सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. आणि आता जर तुम्हाला याच्याविषयी जर काही पण डाऊट असेल, काही पण जर शंका असेल, काही सजेशन्स असेल, तर तुम्हाला सांगितलेलं आहे की कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ऑल्वेज ओपन आहे. आणि सजेशनसाठी तुम्ही मला ओळखताच, तर पर्सनली पण सांगू शकतात. आणि जर खरंच तुम्हाला व्हिडिओला म्हणजे आवडला असेल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकतात आणि ज्यांना या गोष्टीची खरंच गरज आहे, त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करू शकतात. कारण आपला जो क्वालिटी एज्युकेशन नावाच्या YouTube चॅनलचा मोटोच आहे की नॉलेज ग्रोज व्हेन इट शेअर. सो थँक्स फ्रेंड्स. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. हॅव अ ग्रेट डे.